अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली पुलाची ग्रामपंचायतीकडून कर थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांवर 2 दिवसांपूर्वीच कडक कारवाई करण्यात आली होती। मात्र सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या इमारत आणि ग्राउंडच्या वर कर वसुलीबाबत ग्रामपंचायतीने संशयास्पद मौन पाळल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सर्वांसाठी समान कायदा आहे तर मग या संस्थेला अभय का, असा संताप सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करत ग्रामपंचायतीला निवेदन दिले। यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ गीता कोळी, उपसरपंच विजय जाधव यांनी निवेदन स्वीकारले। याआधी सिम्बॉलिक स्कूलच्या जागेची शासकीय मोजणी आणि त्यांचा अहवाल ग्रामपंचायतीकडे देण्यात आला आहे। या प्रकरणी तालुका विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत गावातील नागरिक व स्कूल प्रशासकीय यांच्यात बैठक सुद्धा झाली असून यावेळी गावच्या यात्रेनंतर पुढील बैठक घेण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले होते, परंतु अनेक दिवस उलटूनही बैठक न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत संबंधित मालमत्तेवर कर आकारणीचा ठराव मंजूर झाला आहे। शिवाय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे 21 सप्टेंबर 2016 चे आदेश तसेच जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हातकणंगलेचे गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला वारंवार लेखी सूचना देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्याप अंतिम कार्यवाही झालेली नाही। या प्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे इतर थकबाकीदारांप्रमाणेच सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या मालमत्तेवरही समान निकषाने कर वसुली करावी। संविधानानुसार कायदा सर्वांसाठी समान असून प्रशासनाने कोणतीही दबावाखाली न येता पारदर्शक निर्णय घ्यावा। या प्रकरणाची सद्यस्थिती आणि आतापर्यंत झालेली कारवाई ग्रामस्थांसमोर जाहीर करावी। सामान्य नागरिकांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई होते, मग बड्या संस्थांना वेगळा न्याय का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत। आता ग्रामपंचायत प्रशासनावर यावर काय ठोस पावले उचलते आणि कायद्याची अंमलबजावणी करणार आहे याकडे संपूर्ण गावचे लक्ष लागून राहिले आहे। यावेळी रामचंद्र बुडकर, प्रशांत कागले, सचिन कागले, जनार्दन कोंदाडे, ओमकार कोंदाडे, सुनील पाटील, धनाजी पाटील, सदाशिव संकपाळ, जयराज अणुसे, ऋषिकेश सरणावत, संभाजी गायकवाड, बाजीराव पाटील, दीपक यादव, श्रीकांत कांबळे, अविनाश कोळी आदीसह नागरिक उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।